दासबोधमधले महत्त्वाचे नियम जे प्रत्येक माणूस आपल्या जीवनात वापरू शकतो. नियम 1. निर्णय घेताना मन शांत ठेवा. राग हा काही सेकंदांचा असतो, पण रागात घेतलेले निर्णय आयुष्यभर त्रास देऊ शकतात. जेव्हा माणूस रागात असतो तेव्हा तो विचाराने नाही तर भावनेने वागतो आणि त्या क्षणी योग्य आणि अयोग्य याचा फरक कमी समजतो आणि इगो वाढतो. शब्दांवर नियंत्रण राहत नाही आणि नंतर पश्चात्ताप होतो. म्हणूनच समर्थ सांगतात, मन शांत ठेवण्यावर भर द्या. मग नेमकं काय करावं? तर त्या क्षणी शांत व्हायचं. ताबडतोब रिप्लाय देऊ नका. थोडा वेळ घ्या स्वतःला आणि दुसऱ्याला सुद्धा. 5 मिनिटे, 1 तास किंवा 1 दिवस. एकदा स्वतःला विचारा, हा निर्णय मी शांत मनाने घेतोय का? कारण राग येणं चुकीचं नाही, पण रागात निर्णय घेणं धोकादायक आहे. जेव्हा आपण रागावतो तेव्हा मेंदूचा इमोशनल भाग जास्त ॲक्टिव्ह होतो. त्यावेळी पेशन्स कमी होतात, विचार करण्याची क्षमता कमी होते आणि इम्पल्सिव्ह निर्णय घेतले जातात. जेव्हा एखादी घटना अचानक घडते तेव्हा आपलं मन लगेच रिॲक्ट करतं. त्या क्षणी लॉजिकपेक्षा इमोशन जास्त स्ट्रॉंग असतो. पेशन्स कमी होतं आणि आता लगेच काहीतरी करायला हवं असं वाटतं. एक रिअल लाईफ एक्झाम्पल आपण बघू. तुम्ही तुमच्या मित्राला कॉल करता किंवा एक मेसेज पाठवता. तुमचा मित्र रिप्लाय देत नाही. मन लगेच विचार करतं, तो ॲटिट्यूड दाखवतोय, तो मला इग्नोर करतोय. आणि इम्पल्सिव्हली आपण रागात मेसेज पाठवतो, भांडण करतो, पण नंतर कळतं तो बिझी होता. यालाच इम्पल्सिव्ह रिॲक्शन्स म्हणतात. कोणत्या वेळी इम्पल्सिव्ह डिसिजन्स जास्त होतात? रागात, जास्त एक्साइटमेंटमध्ये, दुःखात, स्ट्रेसमध्ये, कंपॅरिझन करताना खास करून सोशल मीडियामुळे. मग कंट्रोल कसं करायचं? 1. पॉज घ्या. ताबडतोब रिॲक्शन देऊ नका. 2. डीप ब्रीथिंग करा. मन शांत करा. 3. स्वतःला विचारा, हा निर्णय 24 तासांनीही योग्य वाटेल का? 4. झोप घेऊन निर्णय घ्या. शांत मन जास्त योग्य विचार करतं. नियम 2. आळस सोडा, कृती करा. दासबोधात समर्थ सांगतात, फक्त विचार करून जीवन बदलत नाही, त्यासाठी कृती आवश्यक असते. कृती कशी कराल? रोज छोटे गोल्स ठेवा. उद्या करेन म्हणणं बंद करा. आळस फक्त शरीराचा नसतो, तर तो मनाचाही असतो. कधीकधी आपण खूप मोठी स्वप्न बघतो. यशस्वी व्हायचं असतं, पैसे कमवायचे असतात, लाईफ बदलायची असते. पण प्रॉब्लेम एकच असतो, आपण सुरुवातच करत नाही. याचा अर्थ काय? जर तुम्ही रोज फक्त विचार करत बसलात, एक दिवस मी सक्सेसफुल बनेन, एक दिवस बिझनेस सुरू करेन, तर तो एक दिवस कधीच येत नाही. कारण जीवन बदलतं ते कृतीमुळे, केवळ विचारांमुळे नाही. एक उदाहरण देतो. एक विद्यार्थी आहे, त्याला एक्झाममध्ये टॉप करायचं आहे. तो मोटिवेशन व्हिडिओज पाहतो, कोट्स वाचतो, सक्सेसबद्दल बोलतो, पण अभ्यास करत नाही. दुसरीकडे एक साधा विद्यार्थी आहे, जो रोज फक्त 2 तास प्रामाणिकपणे अभ्यास करतो. शेवटी यश कोणाला मिळेल? जो रोज ॲक्शन घेतो त्याला. मोटिवेशन टेम्पररी असतं, डिसिप्लिन परमनंट असतं. म्हणून दासबोध आपल्याला शिकवतो, आळस सोडा आणि कृती करा. कारण वेळ कोणासाठीच थांबत नाही, संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि स्वप्न फक्त विचारांनी पूर्ण होत नाहीत. नियम 3. चुकीच्या संगतीपासून दूर राहा. संगत ही एक अशी गोष्ट आहे जी शांतपणे आपल्या जीवनावर परिणाम करत असते. सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून दूर राहा. काही लोक प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम शोधतात. तुमचं स्वप्न ऐकलं की म्हणतील, हे तुझ्याकडून होणार नाही, रिस्क घेऊ नको, लोक काय म्हणतील. अशा लोकांसोबत राहिलं की आपण स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो. म्हणून प्रत्येकाशी भांडायची गरज नाही, पण स्वतःची मेंटल पीस जपण्यासाठी डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. प्रेरणादायी लोकांमध्ये राहा. तुमच्या आसपास असे लोक ठेवा जे तुम्हाला पुढे जाण्यास इन्स्पायर करतील, जे तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि जे स्वतःही ग्रोथ करत असतील. कारण ज्या लोकांसोबत तुम्ही जास्त वेळ घालवता तसंच तुमचं भविष्य बनतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वाईट संगत नेहमी सुरुवातीला मजेशीर वाटते, पण नंतर वेळ वाया जातो, फोकस कमी होतो आणि मन कमकुवत होतं.
तर चांगली संगत सुरुवातीला कठीण वाटू शकते, कारण तिथे डिसिप्लिन असतो, ग्रोथ असते आणि रियालिटी असते. पण शेवटी तीच संगत तुमचं जीवन उंचावर घेऊन जाते. शेवटी फक्त एवढंच सांगतो, तुम्ही तुमच्या मनाचं रक्षण करा, कारण चुकीचे लोक, चुकीचे विचार आणि चुकीचं वातावरण हे हळूहळू माणसाला आतून कमकुवत बनवतं. म्हणून पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, चांगलं ऐका, चांगलं वाचा आणि स्वतःला रोज थोडंसं चांगलं बनवा, कारण योग्य संगत जीवन घडवते आणि चुकीची संगत जीवन बिघडवते. जाता जाता समर्थ रामदासांचा मुख्य संदेश तुमच्यापुढे ठेवतो. बाहेरील जग जिंकण्यापूर्वी स्वतःचं मन जिंका. मनाचे श्लोक काळाची खरोखर गरज आहेत, कारण आज माणसाकडे माहिती खूप आहे पण मन शांत नाही. साधनं खूप आहेत पण संयम कमी आहे. लोक ऑनलाईन कनेक्टेड आहेत पण स्वतःपासून दूर जात आहेत. अशा काळात समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक शिकवतात. मनावर नियंत्रण, विचारांची शुद्धता, शिस्त, संयम आणि आत्मविश्वास. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विचारासोबत. तोपर्यंत शिकत रहा, वाढत रहा आणि स्वतःला रोज थोडंसं चांगलं बनवत रहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये हो असा मेसेज करा.